गुलाल असणार आहे काय सगळं तुम्हाला पाहण्यासाठी विकास नाळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. कुठून पाहताय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी अमक्या ठिकाणाहून हा तुमचा व्हिडिओ पाहतोय आणि मुलाखत कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आज स्वराज जी आपल्या विकास नायक चॅनलवरती मगाशी मुलाखत आपण पाहिली, तर त्या ठिकाणी मागून जे म्हटल्याप्रमाणे पहिला नंबर काढला हे पळशी स्टेशनचं मैदान आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनल पोचलेला आहे, फायनलला गेलाय तो, जाणून घेऊया. तुमचं विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करूया. तर काय नाव आहे आपल्या लाडक्या बैलाचं? स्वराज 855. दामनेरकरांचा स्वराज 855 म्हणून ओळखला जातो. मैदानात गेला की स्वराज 855 म्हणले की माणसांची सगळी नजर सगळी बैलावर पडते. स्वराज म्हणजे कसं आहे, हा ट्रॅक्टर आहे, एक इंजन आहे, पण तुम्ही ह्या प्राण्याला किंवा बैलाला नाव दिले स्वराज का तर घरी स्वराज 855 ट्रॅक्टरच आहे आपल्या घरी, म्हणून नाव काय द्यायचं तर जगापेक्षा वेगळं द्यायचं होतं आपल्याला, म्हणून आपण ते ट्रॅक्टरचंच नाव दिलं स्वराज 855. एक मुक प्राणी आणि मेहनतीचा प्राणी, एक बळीरा शेतकऱ्याचा एक बळीराजा म्हणून ओळखलं जातं. तर आणि शेतकरी बैलापासून देखील शेतीला मेहनत करून घेतली जाते आणि ट्रॅक्टरपासून. तर ह्याचं काय सांगते आतापर्यंत कशा प्रकारे कुठं कुठं राहिलाय काय? नाही आता सुरुवातीचं आदत पासून सुरुवात जरी फेरा जरी म्हणलं का नाही तर रहमतपूर फाटी किंवा अंगापूर फाटी, अंगापूरमध्ये पहिलं मैदान, कोरेगावमध्ये जाईल त्या मैदानात बैलपूरला की तिथं एक नंबर करतो. बैलपूरला की एक नंबर म्हणजे नक्की काय? काही ह्या स्वराजचं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याचं स्पीड किती आहे हे अजून आम्हाला माहीत नाही. हां फक्त अजून त्याला बैलच पुरला नाही. जेवढी आपण बैल घातली तेवढ्या बैलाला तो वाढ चाललाय आतापर्यंत. कुठलाही बैल असू दे तुमचं, कुठलाही एक नंबरच्या बैलाला बरोबर कितीतरी पायरं झालं, सगळ्या बैलाबरोबर त्यानं वाढताच चाललाय. त्याच्यामुळे त्याचं आतापर्यंत कुठं कुठं फायनल केलेत काय सांगाल? बऱ्याच ठिकाणी राहिलोय आम्ही, बऱ्याच ठिकाणी राहिलो. परवा दिवशी बाबर माचीत एक नंबर केला, सांगून एक नंबर केला माचीला, तिथं काय त्यानं पितुआ बक्षीस घेतलं होतं, एक नंबरच केला पहिला. एक नंबरच केला. तिन्ही गट, सेमी आणि फायनल तिन्ही 2-2 टांग्यानं काढले. 2-2 टांगा. फायनलला किती गाड्या पळत होत्या त्यावेळेला? 8. आज किती पळाल्या गटाला? गटाला 8, सेमीला 8. 8 आज 8 गाड्यात तिन्ही फेरा सुट्ट काढलेत, तिन्ही फेऱ्याला सुट्ट. आज काय त्याच्या बसणं अपेक्षा आहे? आज काय नाही, आज बैलपूरला एक नंबर आज बी करणार आम्ही. गाडी असली तरी आम्ही आज एक नंबर करणार. पहिला कोरेगावला तुम्ही बाहेर दिली ती त्यावेळी सुद्धा बोललेलो तुम्हाला आम्ही एक नंबर करणार, त्या दिवशी सुद्धा एक नंबर सांगून झाला केला होता. मित्रांनो, जिथं आपण बाईट घेतोय म्हणजे मुलाखत घेतोय तिथं आपल्याला काहीतरी चाहूल किंवा चाणक्य आपल्याला मिळते आणि तिथं आपल्याला समजतं बाबा हा एवढ्याने या फरकाने तुम्हाला गुलाल तिथं मिळवून देईल किंवा हे सांगतात बाबा आज मला इथं अपेक्षा वाटते या, तिथं तुमची अपेक्षा पुरी झाली का नाही झाली? झाली 100%. आज ही अपेक्षा किती ठेवली, कुठल्या गुलालाची ठेवली? आज आम्ही एक नंबरसाठीच पळतो, कारण आम्हाला बैलावर विश्वास आहे 100%. 100%. तर आज ओपनचं मैदान असून सुद्धा आम्ही दोन्ही पैरे म्हणजे एकामेकाच्या म्हणजे दुसरे म्हणूनच आम्ही पळवले. ती ओपनचा बैल आमच्यात नाहीच. तर जाणून घेऊया आजचा पैरा कुणासोबत केला, त्याच्या गाड्यात कोण पळले? तो चचेगावचा जलवा म्हणून खोंड आहे, ते शाहरुख इनामदार म्हणून त्यांनी पैरा केलेला आहे. तो त्यांच्या नियोजनातच आपण बैल काढतो. ते कुठल्याही मैदानात काढा म्हणजे आपण त्या मैदानात काढायचा. तुम्हाला असं वाटतंय का जलवा कुछ तो जलवा करके दिखाया आज की मैदान दिखाया जलवा ने जलवाच किया. जलवा
तर आजचा हा पायरा कुणी केलता? शाहरुख इमानदार म्हणून आहे, त्यांनी केलं. म्हणजे आपल्याकडून तिकडे गेलता का? विंग मैदानात आपण 2 नंबरला उतरलेलो, ती गाडी 1 नंबरला उतरलेली. तो आज पायरा, आज गाडी पळवायची ते म्हणजे पळवली गाडी. चांगली. स्वभाव कसा आहे? स्वभाव शांत आहे, काय नाही त्याची अडचण. सुट्टी चांगली आहे, ताप देत नाही, काय नाही. आम्ही बैलाला कधी मारत सुद्धा नाही. कुठल्याही प्रकारचं त्याला छेडछाड नाही, काय नाही. व्यवस्थित पडतो, सुट्टी व्यवस्थित आहे आणि समाधानकारक आम्हाला. स्वराजच्या सोबतीला आपल्या दावणीवरती कोण कोण आहे? स्वराजच्या सोबतीला आत्ता आणलंय का? आदत वासरू आहे, आत्ता आणलेलं, अजून चालू नाही केलं. त्याचं काय गटबीट कुठं फेर वगैरे काय? बच्चा आहे, बच्चा. तर शो आता कुठल्या मैदानावरती पुढं पळताना दिसणार आहे? काय नियोजन? अजून नाही नियोजन झालं, पण होईल. ओपनच्याच मैदानला आता जाणार आहे. आता ओपनलाच पळायची इच्छा आहे. बर. किती दिवसाला ह्याला याला 3ऱ्या दिवशी पळवायचं लागतो. ह्याला लय 4 दिवस 5 दिवस 6 दिवसाचा गॅप झाला ना, थोडंसं आम्हाला जड वाटतं. त्याच्यामुळे याला 3ऱ्या दिवशी काढला, 3ऱ्या दिवशी तो राहतोयच. म्हणजे त्याला कटाळा असा नाहीच विषय. आता सुद्धा पळून आला, एवढा फ्रेश आहे. फायनलला पळून आला तर याच्यापेक्षा फ्रेश दिसणार तुम्हाला. त्याला कटाळा हा विषयच नाही, 100% फ्रेश असतो. गटाला पळायच्यापेक्षा सीमेला जास्त पळणार. गटाला जेवढा पळा त्यापेक्षा सीमेला जास्त पळणार. सीमेला जेवढा पळा तेवढा फायनलला बी जास्त पळणार. तर कुठल्या गटाला पळाला होता? 15व्या गटात पळाला होता. तास 5 नंबर तास होता. किती गाड्या होत्या ह्याच्यासोबत? ह्याच्यासोबत 7 गाड्या होत्या टोटल. 7 गाड्या. आणि आता सेमीला कुठल्या गटावर ह्याच्यात पळालेला? पहिल्या सीमीत. पहिला सेमी. आणि तास किती होती? 5 नंबर तास होतो. तर आता काय वाटतं की तो तास तुम्हाला भेटेल नशिबाने? भेटलं तास 7 नंबर तास 6 नंबर तास 6 नंबर मिळाला. 7 नंबर लागली गाडी. 7 नंबर मिळाले. कडेची पाठी मिळाली, पण काय अडचण नाही. कडनं सुद्धा पळून आम्ही 1 नंबर करणार, आमची इच्छा आहे आज. कडनं मिळालं. 7 नंबर तास मिळाला. 8 नंबर तासाला डोरलेची हरण्याची गाडी. बरं. मग आता त्याच्यावरच आम्ही करणार. म्हणजे शेजारी गाडी आहे, जेवढ्या बाजूची गाडी गाडी तेवढी तो वाढता चालणार. आम्हाला गाडीच लागते टॉपची. जेवढी टॉपची गाडी असेल एवढी गाडी चळते आपली. का हो एवढं असं? म्हणजे टॉपची त्याला राग आहे ना, त्याला राग आहे. त्याला बाजूची गाडी जेवढी असेल तेवढा बैल पोहतो. आणि काय बी होऊ शकतं डोरली जाण्यात किंवा आमच्यात काय बी होऊ शकतं. समोर म्हणजे सामन्यात काय बी होऊ शकतं. म्हणजे जेवढी बाजूची गाडी पळेल तेवढा बैल पाळणार असं आहे. आमचं असं आहे की बैलाला जेवढा बैल पुरल गाडी राहणार. आमचं म्हणजे हुकमी आम्ही सांगतो. तिन्ही कर बैलाला बैल पुरला हुकमी. आता कसं पेपर चालू आहेत, परीक्षा चालू आहेत, वातावरण जरा ही कसं आहे, अभ्यासाचं आहे सगळं. आपण कसं म्हणतो अभ्यास थोडा आपला झाला नाही किंवा वेळ पुरला नाही आपल्याला, कसा पेपर जातोय कसा नाही, किंवा पूर्ण गॅरंटी नसते आपल्याला कुठला प्रश्न येईल काय नाही. पण तुम्हाला असं वाटतंय का त्याच्यासोबत आपल्याला हे अमुक अमुक बैल येतं आणि हिथं आपल्याला थोडंसं आपल्याला टप भेटेल किंवा काय असं काय दगदग येते का मनात? तसं गाडी बाजूचा बैल डावीचा किंवा उजवीचा जसा स्वराज असेल तशी बाजूची गाडी पळेल त्या अंगावर आम्ही बैल घालून पळवतो. आम्हाला माहिती आहे की बाजूची गाडी पासून देत नाही बैल, बाजूच्या बैलांनाच पळाली. आजची गाडी पळली ती 1 नंबर गाडी पळली. गाडी म्हणजे तो बी कोण चांगला पोहतो, ह्यो बी कोण म्हणजे ह्यो बी कोणतो. आम्ही ओपन मध्ये दुसरं आहे ती आत्ताची 1 दात पडला ह्यांना, म्हणजे दुसरा दात पडला ना तरी आम्ही दुसऱ्या थांबतोय कोंड. म्हणजे एका दातावर या 1 दातावाचा अजून दुसरा दात लावला नाही त्यांना, आताची 1 दात लावलेला. तरी बी आम्ही ओपन मध्ये पळवतो कुठं येईल तिथं. आम्हाला ओपनला बैल गावला तसा की आम्ही कोणाबरोबर पळवू म्हणजे कोणाची बी गाडी छाती ठोकून सांगू शकतो की मारू शकतो. तसं जर नियमाने म्हणलं तर मग हा आदत मध्ये पडतो का दुसऱ्यातच? आता काही दुसऱ्यातच धरणार ना. बरं. पण त्याचा नियमानं 2 दात उगवल्यानंतर दुसरा. पण उगावलाय का? उगावलाच नाही. मग हा कुठल्या पकडायचा? आता ही दुसऱ्यात पकडायचं. आम्ही बी दुसऱ्यात पळू, आम्ही बी नाही. आम्ही ओपन मध्ये पळायचं आहे. आज ओपन मध्ये पळतो, ओपन मध्ये आम्ही कुठे जायला तिथं पळायला तयार आहे. फक्त बैलाला बैल वासराला बैल पुरला की राहील गुलाला तर ही 100% आमची गॅरंटी आहे की राहणारच चांगली. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकताय की त्याला इथं फायनल आहे, सेमीला आहे, सगळं रंग पेंटिंग त्याच्यावरती झालेलं आहे, स्वराज नाव आहे. आणि आता त्याला न्यायचे पळवण्यासाठी फायनलला.
आणि हा त्याचा शेवटचा फेरा पाळताना असणार आहे. शेवटचा म्हणजे गुलाल पडणार आहे त्याच्यावरती आणि निश्चित तो कितवा गुलाल असणार आहे काय सगळं तुम्हाला पाहण्यासाठी विकास नाळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. कुठून पाहताय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी अमक्या ठिकाणाहून हा तुमचा व्हिडिओ पाहतोय आणि मुलाखत कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. तोपर्यंत पाहायला विसरू नका विकास नाळ यूट्यूब चॅनल. धन्यवाद. पहिला नंबर काढला हे पळशी स्टेशनचं मैदान आहे ते म्हटलं आणि तेच या ठिकाणी झालं आणि असं या ठिकाणी आपल्या मात्याला कपाळावरती गुलाल पाहताय सांगा जे म्हटलं त्याप्रमाणे झालं.